वर्दळ दाखवतो कुठली दादरची. दादरला किती भागदौड चालू असते ते बघा. सगळं चालणारा घेणारा कसा पण दाखवतो ते बघा. मला कसं वाटलं कमेंट करून सांगा. मी किती वर्दळ चालू असते इथे बघा. ते नुसतं कोणाकडे बघायला टाईम नसतो, काय नसतं, सगळे भागदौड चालू असते पूर्ण. मच्छा मोठा ब्रिज आहे त्याच्यावरचा हे वर्दळ सगळी ते दाखवतो. तिथे मोठा ब्रिज आहे सगळं, त्याच्यावर वर्दळ तिथे चाललेली असते. आज आत्ता दुपारचा वेळ आहे तरी पण एवढी वर्दळ आहे. संध्याकाळी सकाळी किती वर्दळ असेल. मेन ब्रिज आहे त्याच्यावर किती वर्दळ चालली आहे ती बघा. दादरला प्लॅटफॉर्म सगळं आता चेंजेस काय केलं आहे ते तिकडनं इकडे दाखवणार. दादर आहे असला जाणार तिकडनं फिरून 1 मिनिटात वर्दळ काय आहे ते दाखवून बघून देवीची पोरगी आहे. एक दोन मिनिट वर्दळ दाखवून ती वर्दळ चालली आहे पाठी ते दाखवतो तुम्हाला. 1-2 मिनटं थांबून मी दाखवणार आहे इथनं वर्दळ किती चालली आहे ते माहीत पडेल मग किती वर्दळ चाललेली असते तिथे. आता गर्दी कमी झाली आहे पण ह्याच्या खूप गर्दी असते इथे. उतरणं मेन हे आहे दादरचं 1 नंबर 2 नंबर प्लॅटफॉर्म. सर्व प्लॅटफॉर्म पण दिसत असेल. इथे बाजारपेठ आहे खालीच, खाली बाजारपेठ आहे. येणार जाणार पब्लिक कंटिन्यू असते. लोक खेळाडू आहे इथे ते पण जात आहेत कुठे दादरला खेळायला. ते वर्दळ बघा किती असते. पुढे समोर वर्दळ किती दिसते ते बघा. सगळे आपल्या आपल्या घाईमध्ये असतात इथे आणि कधी कधी कोणाकोणाला पडायला पण होतं इथे. एवढं वर्दळ असते, जाम गर्दी असते. आता मी इकडे मिटिंगला आलेलो दादरला. शिरूड हायस्कूलच्या तिकडे मिटिंगला गेलो. तिथून आता घरी जायचं आहे. त्याच्या आधी फक्त दादरचा या छोटासा व्हिडिओ करून दाखवतो किती इथे वर्दळ दिवस रात्र चालू असते ती बघा. आता दुपारच्या वाजले 12 वाजून गेलेले आहे. एवढी वर्दळ आहे. बाकी दिवशीपेक्षा तर खूप वर्दळ इथे चालू असते कंटिन्यू. बघून तुम्हाला मग कसं वाटलं ते कमेंट करून सांगत जा. म्हणजे किती वर्दळ आहे. एका टायमाला 15-15, 20-20 लोक चालत असतात वरनं. किती वर्दळ आहे ती बघा. कसं वाटलं ते सांगा फोन करून. बहुतेक सगळी इकडे तिकडे सगळे दादरला जेवढी बाजारपेठमध्ये एवढी लोक येतात तेवढी सगळी इकडे तिकडे वर्दळ सगळ्या याची चालू असते. पब्लिक आता मध्ये पण थांबला आहे. किती लोक असतात ते बघा. इथे कंटिन्यू वर्दळ चालू असते दिवस रात्र. होमगार्ड वगैरे होमगार्ड पण इथे चालू असतं. पोलीस लोक सगळ्यांची काळजी पण घेतली जाते इथे. पब्लिक येऊन मध्येच राहिलं आहे. पब्लिक येऊन उभं राहिलं. तेच गेल्यावर बाजूलाच बाजारपेठ पण दाखवण्याचा प्रयत्न करतो की इथे गर्दी किती होते, वर्दळ किती असते दिवसभरात ती. ह्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की बाकी टायमाला वर्दळ इथे किती असते. दोन्ही साईडने बघा माणसं जात आहेत. इकडनं पण इकडनं पण चालू आहे. दोन्ही साईडने माणसं चालू आहे. मध्ये पब्लिक पण उभा पण आहे. किती वर्दळ चालू असते ती बघा इथे. दादर मेन स्टेशन आहे. 2-4 मिनटात 4-5 मिनटाचा प्रयत्न करणार दाखवण्याचा. किती कोण कसं वाटतं ते सांगा. तुम्ही कमेंट करून सांगा. तुम्हाला बरोबर वाटलं सही आहे की गलत आहे काय जे कोण असेल ते कमेंट करून सांगा तुम्ही. पब्लिक इथे वर्दळ खूपच असते इथे. 2-4 मिनिटं किती पब्लिक बघा इथे किती. मी फक्त हे दाखवण्याचा प्रयत्न करतो की या ब्रिजवरनं किती पब्लिकची वर्दळ असते हे दाखवण्याचा प्रयत्न झाला आहे मला. बाकी काय नाही. ज्याला माहिती नसेल ते मग थोडं हे बघून ह्या ब्रिजवरनं येतं जाताना जपून येऊ शकतं. हे सूचना म्हणजे दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथनं येताना जाताना जपून जाऊ शकता तुम्ही. त्याच्यासाठी किती वर्दळ असते ते याच्यात माहीत पडतं तुम्हाला कंटिन्यू. बाकी त्याच्यात काय नाही. ते दाखवण्याचा प्रयत्न करतो किती इथे ह्या ब्रिजला वर्दळ सगळ्यात जास्त असते. ते हे व्हिडिओ बघल्यानंतर तुम्हाला माहिती लक्षात येईल की याला वर्दळ खूप असते ब्रिजला. सगळ्यात ब्रिज ह्याला वर्दळ असते ब्रिजला कंटिन्यू. कुठे उभा होता ते दाखवण्याचा प्रयत्न करतो मी. इथनं वर्दळ किती आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. इथे
जास्त टाईम जर उभा राहिला तर खूपच वर्दळ असते, घरी जायला लेट होणार म्हणून तो उभा राहू शकणार नाही जास्त. तरी पण इथे वर्दळ किती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा. लाईक सबस्क्राईब करा, शेअर करा सर्वांना. दाखवलं तुम्हाला किती ह्या लागलं काय ते पब्लिक किती होते येतं जातं ते सगळं बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा कोशिश केलेला आहे. व्हिडिओ या बघून कसं वाटतं ते कमेंट करून सांगा. इथे कसं वाटलं तुम्हाला, मी कुठे उभा आहे ते पण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. कुठे उभा राहून मी व्हिडिओ शूट केला आहे ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल, ते मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतःचा या बनवला प्रयत्न करणं दाखवण्याचा. कसं वाटलं ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि सगळ्यांना व्हिडिओ शेअर करा.